आता सकाळी सकाळी राजस्थान मधील पुष्कर सरोवराच्या दिशेने चाललो आता आणि इथे ब्रह्माजीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहेत सगळे जण। हे सगळे भक्त मंडळी बघा आमच्या सोबतची। या ठिकाणी जे पुष्कर सरोवर आहे त्या सरोवरात आता स्नान करणार आहे आणि स्नान केल्याच्या नंतर या सरोवराच्या संदर्भातली आणि पुष्कर या ठिकाणच्या तीर्थक्षेत्रा संबंधातली माहिती तुम्हाला मी आता सरोवरावर गेल्यावर सांगतो। चला आता चाललेत काय काय हळूहळू चाललेत। चला पटापट। मार्ग दधीची घाट आता आहोत आपण पुष्कर या ठिकाणी। पुष्कर हे राजस्थान मध्ये असलेलं अतिशय प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी मागे जो दिसतो तो आहे आपल्याला दिसतो तो आहे पुष्कर तलाव आणि या ठिकाणी जगातील एकमेव असलेलं ब्रह्मदेवाचं मंदिर या ठिकाणी आहे आणि त्याच ब्रह्मदेव मंदिरामध्ये दर्शनासाठी आज आम्ही अमरनाथ यात्रेला जाता जाता या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत। पुष्करच्या संदर्भात अशी एक कथा आहे की ब्रह्माजींना तपश्चर्या करण्याची इच्छा झाली आणि मग एकांताची जागा ते पृथ्वी तलावावर आल्याच्या नंतर पाहू लागले तर हा संपूर्ण घाटाचा परिसर आहे। चारी बाजूला या ठिकाणी मोठमोठे डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये अतिशय शांत आणि हिरवळीने नटलेला प्रदेश त्यांना दिसला। मग या ठिकाणी तपश्चर्या करायची तर तपश्चर्या करायची तर पाणी आवश्यक असतं। मग पाणी आवश्यक आहे म्हणून त्यांनी आपल्या हातातलं जे पुष्प होतं ते त्यांनी या ठिकाणी टाकलं आणि या ठिकाणी पडल्यामुळे या सरोवराची निर्मिती झाली आणि त्यामध्ये पाणी सुद्धा निर्माण झालं आणि पुष्पापासून तयार झालेलं सरोवर म्हणून याला पुष्कर सरोवर असं म्हटलं जातं आणि या तीर्थस्थानाला सुद्धा पुष्कर हे नाव पडलेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वज्रनाभ नावाचा एक राक्षस या ठिकाणी राहत होता, त्याचा सुद्धा ब्रह्मदेवाने नाश केला आणि म्हणून या तीर्थक्षेत्राला पूर्ण भारतभरामध्ये फार महत्व आहे आणि संपूर्ण देशामधून भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात। या ठिकाणी अशी एक कथा आहे की पांडवांना जेव्हा युद्ध संपल्याच्या नंतर तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी सौम्य ऋषींना विचारलं की आम्हाला तीर्थयात्रा करायची तर सुरू कुठून करावी आणि समाप्त कुठं करावी। तेव्हा सौम्य ऋषींनी त्यांना सांगितलं की तुम्ही तीर्थयात्रा जर सुरू करायची असेल तर पुष्कर या तीर्थक्षेत्रावरून सुरू करा आणि पूर्ण तीर्थयात्रा केल्याच्या नंतर समापन सुद्धा यात्रेचं या पुष्कर तीर्थक्षेत्रावर करा। या पुष्कर सरोवराच्या चारी बाजूने अनेक घाट आहेत आणि अतिशय सुंदर या घाटाचं बांधकाम केलेलं आहे आणि आलेले भक्त या घाटावर स्नान करतात। या सरोवराची खोली खूप आहे त्याच्यामुळे आत जास्त आत कोणी जाऊ नये अशी माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे। मुलं असतील महिला असतील तर त्यांनी अगदी घाटावर स्नान करावं। अशा प्रकारे आज आपल्याला या पुष्कर तीर्थक्षेत्राचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला घडवण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे आणि हा जर व्हिडिओ पुष्कर तीर्थक्षेत्राचा आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा। आता आपण आलेलो कोणत्या तीर्थक्षेत्राला आलो सांगा अजय, कुठं आलो आपण? पुष्कर पुष्कर तीर्थक्षेत्र कुठं आलो? पुष्कर कशासाठी?
कोणाच्या सगळ्यांना अभ्यास झालेला आहे. ब्रह्मदेवाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी आले. सकाळी मी विचारलं होतं आपण इथं कशासाठी आलो, म्हणजे चहा पियासाठी. चहा पियासाठी इथं आलो का आपण आलो दर्शनासाठी. आमचे गजानरावजी लोंढे साहेब हे थोडक्यात 2 मिनिटात माहिती देतील. हे पुष्कर एक ब्रह्मदेवाचं ठिकाण आहे आणि इथं म्हणजे खरे जे भक्त येतात, फक्त इथं महत्व म्हणजे आंघोळीचं आहे आणि मोठा तलाव आहे इथं. या तलावामध्ये स्नान केलं की अनेक ठिकाणी तीर्थक्षेत्रावर स्नान केल्याचं पुण्य मिळते असं म्हटले जाते. साठी मामा सर्व आमची गणेश यात्रा कंपनी आणि माऊली यात्रा कंपनी दोघांच्या संपर्कामध्ये आम्ही जे यात्रेकरू भाविक या ठिकाणी आणलेले आहेत. तर हे ठिकाण म्हणजे ब्रह्मदेवाचं आहे आणि पुष्कर या नावानं प्रसिद्ध आहे. फार पावन असं तीर्थ आहे. या ठिकाणची आंघोळ सुद्धा पावन आहे आणि दर्शन घेतल्याच्या नंतर माणूस सुद्धा मनपूर्ण आणि भावुक होत असतो. पुष्कर तीर्थक्षेत्राच्या संदर्भातली सगळी माहिती मी आपल्याला या माध्यमातून देण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ब्रह्माजी की जय. पुष्कर सरोवराचं हे विहंगम दृश्य आणि सकाळची वेळ आहे आणि पुष्कर सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी या ठिकाणी भक्तांची झुंबड उडालेली आहे. कबूतर सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि चारी बाजूला मोठमोठ्या टेकड्याच्या मध्ये हे पुष्कर सरोवर वसलेलं आहे. हे बसायसाठी सुद्धा जागा आहे. फार कन्स्ट्रक्शन अतिशय छान आहे आणि बघण्यासारखं आहे. तर असं हे फिरून असं याच्यामध्ये येऊन कुठेही आपण बसू शकतो. असं हे आहे कन्स्ट्रक्शन. आता हे सुद्धा तुम्हाला मी दाखवलं. चला आता पुढं.